घेऊन जाणं सुद्धा शक्य नव्हतं. कोणी मदतनीस नाही, काय नाही. त्याच्यानंतर 2-3 दिवस धो पाऊस पडला. पावसात सुद्धा आमची दया आली नाही इलेक्शनवाल्यांना. तुम्हाला रविवार आहे, लोक घरी आहेत, मॅपिंग करा, लोकांचे फॉर्म वाटा, टार्गेट ज्याचं कमी टार्गेट आहे त्याच्यावर FIR करणार. कुठला असा एक माणूस असतो की जो FIR ला घाबरत नाही. मुंबईसह राज्यभरात सुरू असलेल्या SIR प्रक्रियेमुळे शिक्षकांवरील कामाचा ताण वाढत असल्याची चर्चा सुरू असतानाच घाटकोपरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घाटकोपरच्या असलफा परिसरातील श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या शिक्षिका उमा महेश त्रिलोटकर यांनी शाळेत झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. उमा त्रिलोटकर यांनी आपल्या पतीची प्रकृती बिघडलेली असल्याने आणि SIRच्या कामामुळे वाढलेल्या मानसिक तणावामुळे हे काम करणे शक्य नसल्याची माहिती संबंधित प्रशासनाला वारंवार दिल्याचा दावा केलाय. मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार या विनंतीची दखल घेतली गेली नाही. अखेर वाढत्या तणावातून त्यांनी शाळेच्या परिसरात हे टोकाचे पाऊल उचलल्याचं समोर आलंय. घटनेनंतर त्यांना तातडीने विक्रोळी येथील गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण पण तसंच घडलं. गेले 4 महिने आम्हाला BLO ड्युटी आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणं वगैरे सर्व आहे. 14 एप्रिलपासून आम्ही सुरुवात केली. मुळात आम्हाला ह्या ड्युटीमध्ये सहभाग घेण्याची इच्छा नव्हती, कारण माहिती होतं 24च्या ड्युटीमध्ये आम्हाला खूप वाईट अनुभव आलेले होते. तरी पण ही ड्युटी घेण्यामागे शासनाने आम्हाला खूप जोर लावला. FIR दाखल केली जाईल, पगार स्टॉप केले जातील, अजून काय प्रकारे प्रेशराईज्ड होतं. शाळांनी संस्थांनी सांगितलं हे असं होण्यापेक्षा करा, ड्युटी होऊन जाईल तुमच्याने, सुट्ट्यांमधलीच आहे. एप्रिल मे महिन्यामध्ये सुद्धा भरभर उन्हामध्ये, म्हणजे 17 मेला तर मला डेंग्यूसुद्धा झाला, तरीसुद्धा माझी ड्युटी कोणी कॅन्सल करून दिली नाही. बरं वाटल्यावर पुन्हा जा असं 15 जूनला सांगितलं. 15 जून नंतर असा प्रश्न येतो की मुलं शाळेत आहेत, आता मुलांना सोडून कसं जायचं. मी मागणी केली होती की आता आम्हाला बस करा, शाळा करू द्या, पण काहीही फरक नाही पडत होता. 20 जूनपासून ट्रेनिंग हे ते सुरू झालं. 30 तारखेला माझ्या आयुष्यात काही घटना घडल्या तोपर्यंत. 30 जूनला जेव्हा मी फॉर्म द्यायला गेली, त्यांच्याकडून घ्यायला गेली, तेव्हासुद्धा मी त्यांना हातापाय पडली की बाबा माझ्या घरातला खूप मोठा इश्यू चालू आहे, ह्या कामासाठी मला नाही शक्य होणार आहे, माझ्या नवऱ्याचं मोठा ॲक्सिडेंट झाला आहे आणि अशा सगळ्या कंडिशनमध्ये मी कसं मॅनेज करू. आणि माझ्याकडे 1500 फॉर्म आहेत. 1500च्या डबल केले तर 3000 फॉर्म. ते मला घरापर्यंत ओढून घेऊन जाणं सुद्धा शक्य नव्हतं. कोणी मदतनीस नाही, काय नाही. त्याच्यानंतर 2-3 दिवस धो पाऊस पडला. पावसात सुद्धा आमची दया आली नाही इलेक्शनवाल्यांना. तुम्हाला रविवार आहे, लोक घरी आहेत, मॅपिंग करा, लोकांचे फॉर्म वाटा, टार्गेट ज्याचं कमी टार्गेट आहे त्याच्यावर FIR करणार. कुठला असा एक माणूस असतो की जो FIR ला घाबरत नाही. मी तरी घाबरते. छोट्या गोष्टींना सांभाळून जगत घाबरत राहणारी माणसं आहोत आम्ही. एरियामध्ये जेव्हा जातो ना, 50 चाळींचा एरिया आहे माझा. कुठल्या चाळीत कोण राहतो काही कळत नाही, कारण त्या एरियामध्ये मी काही लहानाची मोठी झालेली नाही आहे. मदतनीस नाही, काय नाही. अशा कंडिशनमध्ये आम्ही शोधाशोध करत काही ना काही करत असतो. भरीतभर मग एखाद्या राजकीय पार्टीचा जोर दबाव, एखाद्या स्थानिक माणसांचा, सो कॉल्ड स्वतःला जे राजकारणी समजतात अशा लोकांचा जोर दबाव. या घटनेमुळे SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांवर सोपवण्यात आलेल्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होते. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधित प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले. ब्युरो न्यूज, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.